आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर विकास कामांच्या संदर्भात बैठका घेणार। बीडमधील गुन्हेगारी घटनांवर अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष। सुनील तटकरेंनी भरत गोगावलेंवर केलेल्या टीकेला मुलगी शीतल गोगावलेंचं उत्तर। नॅपकिनमध्ये काय ताकद आहे तुम्हाला कळेल अशा आशयाचा व्हिडिओ शेअर। स्नेहल जगतापांच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये खांद्यावर रुमाल ठेवत तटकरेंनी गोगावलेंची स्टाईल करून दाखवली होती। राष्ट्रवादीचे महाराष्ट्र दर्शन प्रदर्शन आजपासून मंत्रालयामध्ये पाहता येणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत कार्यक्रमाला उपस्थित असणार। अमरावती पालिका निवडणुकीच्या वेळेला महायुतीमध्ये रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष असेल तर आमचा विरोध। भाजपसोबत ताळमेळ बसू शकतो पण त्यांच्यासोबत नाही। अजित पवार गटाचे आमदार संजय खोडकेंचा रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाला विरोध। शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू आक्रमक। अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये आज बच्चू कडूंचं आंदोलन। शिक्षकांच्या वतीनं बच्चू कडू सरकारच्या आदेशाची होळी करणार। धनंजय मुंडेंनी परळीमध्ये मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची रुग्णालयामध्ये जाऊन घेतली भेट। शिवराज दिवटेला समाधान मुंडे टोळीकडून मारहाण। याबाबत बराच तपास पोलिसांकडून पूर्ण। धनंजय मुंडेंची माहिती।